चला प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 9953 वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष. अध्यक्ष महोदय, विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भात मंत्री महोदयांना माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की सदर जाहिरात निविदा घोटाळ्याची एसटी महामंडळाच्या अतिरिक्त प्रधान सचिव यांच्यामार्फत चौकशी करण्यात आलेल्या अहवालातील शिफारसी स्वीकारून दोषी अधिकाऱ्यांवर शासन कारवाई करणार का? दुसरा प्रश्न आहे सदर ठेकेदाराला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करणार का? आणि तिसरा प्रश्न आहे की नवीन डिजिटल जाहिराती पारदर्शक निविदिका काढण्याकरिता शासन स्तरावर समावेशक धोरण तयार करणार आहे का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री शंकर जगताप यांनी जो प्रश्न विचारलाय त्या संदर्भात माहिती अशी आहे की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत बस स्थानकावरील जाहिरात, बस स्टँडवरील जाहिरात फलक, डिजिटल जाहिराती आणि एसटी बसच्या मागे हँडलवर जाहिराती ह्या प्रकारच्या निविदा काढल्या होत्या. त्या निविदा काढल्यानंतर सुमारे 61 कोटी 11 लाख इतक्या देकारावर नियुक्ती ठेकेदाराची करण्यात आली होती. परंतु त्याच दरम्यान घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना घडली आणि त्याचबरोबर राज्य शासनानं परिपत्रक काढलं आणि प्रामुख्याने एसटी महामंडळानं सुद्धा परिपत्रक काढलं की प्रत्येक होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं आणि त्यानुसार त्या जाहिरातीच्या ठेकेदाराला त्या ठिकाणी जाहिरात करायला वाव मिळाला नाही. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये कोविड असू द्या किंवा हे घाटकोपरची दुर्घटना असू द्या, ह्या जाहिरातदारानं जशा पद्धतीची त्याला जाहिरात करायची अपेक्षा होती ती केली नसल्या कारणानं त्याचं 9,61,46,00,000 एवढं जे आपल्याला भाडं द्यायचं होतं ते भाडं थकलं. त्यामुळे त्या ठेकेदाराला ताबडतोब कारवाई करण्यासंदर्भात एसटी महामंडळानं नोटीस काढली. त्यावर त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही. आत्ताची परिस्थिती अशी आहे अध्यक्ष महोदय, 9,61,00,000 त्याच्याकडनं आपल्याला वसूल करायचे आहेत, परंतु ते न दिल्यामुळे त्याची जर अनामत रक्कम जी 9 कोटी आहे ती फोरफिट करण्यात येईल आणि त्या ठेकेदाराला सध्या त्याची चौकशी चालू आहे. परंतु चौकशी अंती जर त्यांनी त्याच्यावर दोषारोप सिद्ध झाला तर त्याला काळ्या यादीत टाकायला सुद्धा एसटी महामंडळ मागे पुढे बघणार नाही.